गरब्यामध्ये मुस्लिम किंवा इतर धर्मीयांना येऊ देऊ नका, विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन. बजरंग दल आणि विहिंपचे कार्यकर्ते विविध गरब्यांवरती नजर ठेवणार. जयंतराव भाजपमध्ये यायला तयार नाहीत म्हणून त्यांच्यावरती अशी टीका करताय का? संजय राऊत यांचा सवाल. केवळ तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राऊतांचा दावा. बुलेट ट्रेनची पूर्णत्वाकडे धाव. घणसोली ते शिळफाट्याच्या दरम्यान 5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये कंट्रोल ब्लास्ट. अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन. गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर. 1.5 वर्षांपासूनचं मानधन थकल्यामुळे डॉक्टरांचा संप. सरकारच्या कुंभमेळ्याच्या समित्यांवरून साधू महंतांची नाराजी. शिखर समिती, कुंभ मंत्री समितीवरती स्थान नाही. आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीमध्ये बोलावली तातडीची बैठक. माओवाद्यांचा युद्धविरामाच्या ऑफरवरती युटर्न. कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव वैयक्तिक. माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण. कोल्हापूर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान. कोल्हापूरमधील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली, तर हिंगोलीमधील कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र. सोलापूरमध्ये सुद्धा पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पाकिस्तानमध्ये पुन्हा हिजबुल मुजाहिदीनच्या उद्ध्वस्त तळांचं काम सुरू. जैश मोहम्मद करतय दहशतवादी तळांचा विस्तार. ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 तळ झाले होते उद्ध्वस्त. पाकिस्तानची आणखी अरब देशांनाही अणु कराराची ऑफर. सौदी पाकिस्तान करारासारखा इतर देशही करू शकतात करार. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली ऑफर. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरू. H-1B व्हिसाचे शुल्क नेलं $1 लाख. भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करणं अजूनही कठीण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.